नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपली जर ग्रामसेवक किंवा आरोग्य सेवक पदासाठी पुढील काही दिवसांमध्ये परीक्षा असेल तर मित्रांनो IBPS जशा पद्धतीने आपल्याला पॅसेज किंवा उतारा इंग्लिश या विषयामध्ये विचारते तर तशाच पद्धतीचा सेम पॅटर्न नुसार स्टोरी बेस आपण एक पॅसेज म्हणजेच उतारा बघणार आहोत। आपल्याला हा उतारा इंग्लिश आणि मराठीमध्येही बघायला मिळणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना इंग्लिश थोडी अवघड जाते अशा मित्रांनी असे जे प्रॅक्टिस सेशन आहेत ते पूर्ण बघायला हवे, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची याबद्दल समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। चला मग वाचून घेऊया आपल्याला दिलेला पॅराग्राफ। या ठिकाणी आपण एकदम मन लावून जर पॅसेज वाचला तर आपल्याला नंतर पॅसेजकडे न येताही खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येणार आहेत। कशामुळे तर हे पॅसेज जे IBPS विचारतं ते एकदम स्टोरी बेस असतात, लगेच समजून जातात। चला मग वाचून घेऊया हा उतारा। टॉम loved to visit his grandparents' farm during the summer. The farm was full of animals like cows, chickens and sheep. Tom's favorite animal was a horse named Star. Every morning Tom would wake up early to help his grandpa feed the animals. He would then spend the rest of the day riding Star across the fields. Tom felt free and happy as the wind blew through his hairs while they galloped. In the evenings, Tom's grandma would bake fresh bread and the family would sit together sharing stories and enjoying the delicious food. अशा पद्धतीचा पॅराग्राफ दिलेला आहे। टॉम लव्ड टू व्हिजिट हिज ग्रँडपॅरेंट्स फार्म। त्यानंतर समर मध्ये टॉमला आवडते ग्रँडपॅरेंट्सच्या फार्मवर जायला। फार्मवर कोणकोणते अॅनिमल्स होते तर काऊज होते, चिकन्स होते आणि शीप होत्या। टॉमचा फेवरेट अॅनिमल कोणता होता तर तो होता हॉर्स आणि त्याचं नाव काय होतं स्टार। प्रत्येक सकाळी टॉमला काय आवडत होते तर सकाळी उठून त्याला त्याच्या आजोबाला मदत करायला म्हणजे अॅनिमलला फीड करण्यासाठी मदत करायला आवडत होते। पुढच्या पॅराग्राफ मध्ये काय आहे, त्यानंतर तो काय करायचा पूर्ण दिवस तर हॉर्स रायडिंग करायचा त्याच्या आवडीच्या घोड्यावर। यामध्ये त्याला खूप जास्त आनंद व्हायचा जेव्हा त्याचे केस उडायचे जेव्हा तो हॉर्स रायडिंग करायचा। गॅलोप म्हणजे काय तर तो हॉर्स रायडिंग करताना त्याला वाटणारा आनंद म्हणजे गॅलोप हा शब्द आहे। मग शेवटी इव्हिनिंग मध्ये म्हणजे सायंकाळी काय करायचे, टॉमची जी आजी आहे ती ब्रेड बेक करायची आणि सर्व फॅमिली एकत्र बसून गप्पा मारत मारत किंवा गोष्टी करत करत ते फूड एन्जॉय करायचे। अशा पद्धतीचा पॅराग्राफ आहे, आपल्याला समजला असेलच। आणि आपल्याला ट्रान्सलेशन बघायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून हे ट्रान्सलेशन वाचू शकता। चला मग बघूया यावरील प्रश्न आहे, Where did Tom visit during the summer? समर मध्ये टॉमला कुठे जायला आवडायचे? प्रश्न बघा, Where did the Tom visit during the summer? ऑप्शन आहेत बीच आहे, माउंटेन्स आहे, सिटी आहे की ग्रँडपॅरेंट्स फार्म आहे की अम्युजमेंट पार्क आहे। मित्रांनो, हा पूर्ण पॅराग्राफ कशावर आहे तर ग्रँडपॅरेंटच्या फार्मवर टॉम व्हिजिट करतो त्याच्याशी रिलेटेड हा पॅराग्राफ आहे। अशा पद्धतीने आपण याचं उत्तर म्हणजे पॅसेज कडे न जाता आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। पुढचा प्रश्न बघा, व्हॉट वॉज टॉम्स फेवरेट अॅनिमल ऑन द फार्म? टॉमचा फेवरेट अॅनिमल कोणता होता फार्मवर? काऊ होती की चिकन होते की शीप होती की हॉर्स होता की डॉग होता? काय होतं तर आपण पॅराग्राफ मन लावून वाचलेला आहे म्हणजे याचं उत्तर हॉर्स होतं। तर आपल्याला पुढे यावरही प्रश्न विचारला असेल त्या हॉर्सचं नाव काय होतं? चला मग बघूया पुढचा प्रश्न। What was the name of the horse Tom loved? टॉमला जो आवडत होता त्या घोड्याचं नाव काय होतं? ऑप्शन आहेत लाइटनिंग होतं, शॅडो होतं, स्टार होतं की कॉमेट होतं की ब्लेज होतं? तर आपल्याला पॅराग्राफ बघायची गरज पडणार नाही, तर त्याचं उत्तर म्हणजे त्या घोड्याचं नाव काय होतं स्टार या नावाचा होता। What did Tom do every morning on the farm? टॉम सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचा? तर ऑप्शन दिलेले आहेत मिल्क द काऊज, हेल्प हिज ग्रँडपा फीड द animals, collect eggs from the chickens, water the plants, pick fruits from the orchard. तर काय आहे याचं करेक्ट ऑप्शन? मित्रांनो, आपण पॅराग्राफ वाचलेला आहे, एकदम छोटा स्टोरी बेस पॅराग्राफ असल्यामुळे आपल्याला याचं उत्तर लगेच क्लिक होणार आहे। तर ते असणार आहे ऑप्शन बी म्हणजे हेल्प हिज ग्रँडपा फीड द एनिमल्स। हे टॉमचं सकाळी सकाळी उठल्यानंतरचं काम होतं। पुढचा प्रश्न बघूया, What did Tom's grandma do in the evenings? म्हणजे टॉमची आजी इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळी काय करत होती? तर ऑप्शन दिलेले आहेत नीट स्कार्फ, त्यानंतर वॉच टेलिव्हिजन, बेक फ्रेश ब्रेड
रीड बुक्स, पेंट पिक्चर्स हे 5 ऑप्शन दिलेले आहेत. बघा याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे. आपल्याला जर उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता. आपल्याला पॅराग्राफ कडे न जाता या प्रश्नाचं उत्तर यायला हवं, म्हणजे आपल्याला पॅराग्राफ समजला किंवा पॅसेज समजला असे म्हणता येईल. तर काय करत होती टॉमची ग्रँडमा इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळी, तर त्या बेक फ्रेश ब्रेड म्हणजे ब्रेड ते सायंकाळी त्या बनवत होत्या. अशा पद्धतीचं आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपल्याला जर असेच इंग्लिश विषयाची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.